Today, our new topic is distance relays. In last lectures, we studied about static relays, that is transistorized relays, and next topic we will study is microprocessor based relay. Now the topic is distance relays. आता या स्टॅटिक आणि मायक्रोप्रोसेसर मधून काहीतरी अर्थ कळतोय, डिस्टन्स मधून रिलेचा काही संबंध जुळत नाही. तर हा डिस्टन्स रिले म्हणजे डिस्टन्स का, तर ह्याचं उत्तर बघूया आपण. तर आतापर्यंतचे सगळे रिले त्या पॉवर सिस्टीमची किंवा इलेक्ट्रिकल सर्किटची कुठली ना कुठली क्वांटिटी, व्होल्टेज, करंट, पॉवर ही एक्सीड झाली किंवा बिलो झाली, म्हणजे आपण ओव्हर ऑर अंडर ह्या पिकअप व्हॅल्यू बेस्ड ही रिले आपल्याला सर्किट ब्रेकरला ट्रिप सिग्नल देत होती. आता मात्र या डिस्टन्स रिलेमध्ये आपण रेशिओ ऑफ अप्लाइड व्होल्टेज टू करंट हा मेजर करणार आहे त्या सर्किटला प्रोटेक्ट करण्यासाठी. आता याचा फायदा काय होतो तर आपण बघूया, एक रिलेच बघूया आणि मग ती ऑपरेट होते आणि आपल्याला नेमके काय प्रोटेक्शन देते ते डायरेक्ट फिगरवरच बघूया. आता हीच ती डिस्टन्स रिले आहे. तर ह्या डिस्टन्स रिलेमध्ये हा बॅलन्स्ड बीम टाईप रिले म्हणून लेफ्ट हँड साईडला करंट फ्रॉम करंट ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे. मिडलला ह्या टू ट्रिप सर्किटचे, सर्किट ब्रेकरच्या ट्रिप सर्किटचे दोन कॉन्टॅक्ट आहेत. जोपर्यंत इलेक्ट्रिक सर्किट किंवा पॉवर सिस्टीम मध्ये फॉल्ट होत नाही, नॉर्मल कंडिशन आहे, तोपर्यंत कधी व्होल्टेज जास्त असणार आणि करंट रेटेड किंवा बिलो रेटेड असणार. तर याच गोष्टीचा फायदा उचलून आपण याचे टर्म्स असे सिलेक्ट केलेले असतील, MMF एम्पियर टर्म्स, की लेफ्ट हँड साईडचा व्होल्टेज ऍक्च्युएटिंग क्वांटिटीनं निर्माण केलेला पुल फोर्स हा जास्त असेल नेहमी रेटेड कंडिशनला, आणि रेटेड कंडिशन मध्ये त्या डिस्टन्स मध्ये जर फॉल्ट झाला, प्रोटेक्टेड झोन मध्ये जर फॉल्ट झाला, तर आता करंट वाढणार आहे आणि व्होल्टेज कमी होणार आहे. त्यामुळे आता करंट साईडला, राईट हँड साईडला पुल फोर्स वाढणार, लेफ्टला कमी होणार आणि हा बीम बॅलन्स्ड बीम म्हणजेच तराजू वाकणार, उजव्या साईडला टिल्ट होणार आणि आपले ट्रिप सर्किटचे कॉन्टॅक्ट क्लोज होणार, म्हणजे सर्किट ब्रेकर ऑपरेट होऊन सिस्टीम प्रोटेक्टेड झोन ही प्रोटेक्ट होणार. तर अशा प्रकारची ही डिस्टन्स रिले आपण हळूहळू शिकतोय. तर ऑपरेशन ऑफ रिले discussed so far depends upon the magnitude of current or power in the protected circuit. However, there is another group of relays in which the operation is governed by the ratio of applied voltage to current in the protected circuit. Hence, such relays are called as distance or impedance relays. Next figure shows basic principle of operation of an impedance relay. आता ही फिगर पण आपण आता लगेच बघूया. आता इथं जनरेटर आहे, हा ए ट्रान्सफॉर्मर साईड आहे आणि बी हा लोड साईड आहे. आता ह्या सर्किट ब्रेकर दोन आहेत, एक सेंडिंग एंडला आहे, एक रिसिव्हिंग एंडला आहे. हा झेडएल ह्या ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स आहे, करंट आय पास होते त्या थ्री फेज ट्रान्समिशन लाईन मधून. या सीटी मधून आपल्या इम्पिडन्स रिलेला करंट मिळतोय आणि पीटी पासून आपल्याला व्होल्टेज मिळते. तर आता इथं इम्पिडन्स रिलेला व्होल्टेज आणि करंटचा रेशो V/I म्हणजे झेड इथं सेन्स व्हायला लागलेला आहे. आता ही रिले ट्रिप कधी होईल, ज्यावेळी फॉल्ट होईल त्यावेळी व्होल्टेज V कमी मिळेल म्हणजे न्यूमरेटर, आणि करंट I जास्त होईल शॉर्ट सर्किट फॉल्ट्समुळे, त्यामुळे डिनॉमिनेटर वाढेल. याचा अर्थ काय, झेडएल काय होईल, डिनॉमिनेटर वाढला आणि न्यूमरेटर कमी झाला, म्हणजे एखादी क्वांटिटी काय होईल की कमी होईल. म्हणजे अगोदर झेडएल होता इम्पिडन्स AB पेक्षा लेस झाला आणि आता इम्पिडन्स रिले ट्रिप झाली. तर हेच आपण इथं लिहिलेलं आहे.
The voltage element of the relay is excited through a PT. The current element of the relay is excited from the CT. The portion AB of the line is protected zone. Under normal operating condition, impedance of the protected zone is ZL. The relay is so designed that it closes its contacts whenever impedance of the protected section falls below the predetermined value, that is ZL in this case. तर या इम्पिडन्स रिलेला जोपर्यंत या ए बी सेक्शनमध्ये फॉल्ट नाही तोपर्यंत इम्पिडन्स झेडेल सेन्स होईल आणि रिले ऑपरेट होणार नाही. ज्यावेळी फॉल्ट होईल आणि झेडेल आहे त्या झेडेल पेक्षा कमी होईल त्यावेळी ही रिले सर्किट ब्रेकरला या सेंडिंग किंवा रिसिव्हिंग एंड सर्किट ब्रेकरला ट्रिप सिग्नल देईल आणि सर्किट ब्रेकर हेल्दी सेक्शन फॉल्टी सेक्शन पासून आयसोलेट करेल. आता समजा फॉल्ट या ए बी झोन मध्ये न घडता जर बियॉन्ड बी झाला, काही किलोमीटर अंतरावर F2 फॉल्ट झाला, आता काय होईल तर या रिलेला करंट आहे तोच मिळेल, व्होल्टेज आहे तेच मिळेल, झेडेल कमी होणार नाही, त्यामुळे ही रिले ट्रिप होणार नाही. आता या महत्वाच्या उदाहरणावरून एक लक्षात घ्या की बियॉन्ड प्रोटेक्टेड झोन जर फॉल्ट झाला तर रिलेला झेडेल सेन्स होत नाही, तो आहे तितकाच राहतो. त्यामुळं बियॉन्ड प्रोटेक्टेड झोन रिले सेन्स करत नाही फॉल्ट, आणि म्हणून याला डिस्टन्स प्रोटेक्शन किंवा इम्पिडन्स प्रोटेक्शन असं म्हटलं जातं. तर आता या डिस्टन्स किंवा इम्पिडन्स रिलेचे दोन टाईप आहेत. एक आहे डेफिनेट डिस्टन्स रिले आणि दुसरा आहे टाइम डिस्टन्स रिले. आता डेफिनेट डिस्टन्स रिले साठी आपण बॅलन्स बीम रिले वापरणार आणि टाइम डिस्टन्स रिले साठी इंडक्शन डिस्क टाइप कन्स्ट्रक्शन वापरणार. अगोदरच आपण चर्चा केली तीच डेफिनेट डिस्टन्स रिले आहे. म्हणजे या रिलेला सीटी पासूनचा सप्लाय दिला राईट हँड साईडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटला, पीटी पासूनचा लेफ्ट हँड साईडला दिला. आता एका सिलेक्टेड प्रोटेक्टेड झोन ए बी लाच फक्त ही रिले ट्रिप सिग्नल जर झेडेल कमी झाला म्हणजेच फॉल्ट झाला त्या झोन मध्ये तरच आपल्याला ट्रिप सिग्नल मिळेल. आता हीच गोष्ट मॅथमॅटिकली आपण असं लिहू शकतो, अंडर नॉर्मल वर्किंग कंडिशन पुल ड्यू टू व्होल्टेज एलिमेंट इज ग्रेटर than current element. So relay contacts are open when fault occurs. V decreases and I increases, so Z decreases below predetermined value. So the beam tilts towards CT magnet, thus closing trip circuit contacts. The pull on current element is proportional to I square and that of voltage element is V square. So relay will operate when K1 V square is less than K2 I square. एक साधी गोष्ट आहे, जोपर्यंत ही पिव्होटच्या अलीकडं पीटी साईडला रिले झुकलेली आहे म्हणजे टिल्ट आहे, कधीपर्यंत की K1 म्हणजे हा MMF आहे इलेक्ट्रोमॅग्नेटचा मल्टिप्लाइड बाय व्ही स्क्वेअर असा जो फोर्स असेल तो जोपर्यंत K2 इंटू I2 स्क्वेअर पेक्षा कमी आहे. म्हणून आता हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो, व्ही स्क्वेअर बाय आय स्क्वेअर is less than K2 by K1. Therefore, V by I is less than square root of K2 by K1. The value of constants K1, K2 depends on ampere turns or MMF of two electromagnets. So, by providing tapping on coils, this value can be changed. आपण या व्हॅल्यू जर बदलायच्या म्हणल्या म्हणजे आपल्याला प्रोटेक्टेड झोन बदलायचा आहे, कमी जास्त करायचा आहे, तर आपल्याला ह्या K1, K2 व्हॅल्यू चेंज कराव्या लागतील. आता ह्या ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक मध्ये हेच इक्वेशन आपण हे एक्स वाय ऍक्सिस वर आणि आर ऍक्सिस वर प्लॉट केला तर झेड च्या व्हॅल्यूचं जर सर्कल प्लॉट केलं तर त्या सर्कल मध्ये म्हणजेच त्या डिस्टन्स मध्येच फॉल्ट झाला तरच आपल्याला रिले ट्रिप होते. बियॉन्ड सर्कल जर फॉल्ट F2 झाला तर रिले ट्रिप होत नाही. आता दुसरा टाइप जो डिस्टन्स रिलेचा आहे तो टाइम डिस्टन्स इम्पिडन्स रिले.
याच्यात इंडक्शन, इथं पण तराजूच वापरलाय, इथं स्पायरल स्प्रिंग कपलिंग वापरलंय आणि स्पायरल स्प्रिंग कपलिंगच्या स्पिंडलवर मुव्हिंग कॉन्टॅक्ट ठेवलेला आहे. म्हणजे आता आपल्या क्रॉस सेक्शन मध्ये मुव्हिंग कॉन्टॅक्ट आपल्याला, आपण या पिव्होटच्या वर जायला पाहिजे इथं, तर हे सर्क्युलर दिसेल आपला हा मुव्हिंग कॉन्टॅक्ट असा रोटेट होईल. तर तो रोटेट कधी होईल, तर सीटीचा सप्लाय आपण लोअर पोर्शनच्या इंडक्शन टाईप ओव्हर करंट रिलेला दिलेला आहे आणि पीटीचं सिग्नल आपण व्होल्टेज रिस्ट्रेनिंग मॅग्नेटला दिलेला आहे. त्या व्होल्टेज रिस्ट्रेनिंग मॅग्नेटवर जो आर्मेचर आहे तो आर्मेचर आपण जोडलाय कशाला, मुव्हिंग कॉन्टॅक्टच्या स्पिंडलला. आता बघा, ही स्पायरल स्प्रिंग ची गुंडाळी ही कोण ठरवणार, इंडक्शन टाईप ओव्हर करंट रिलेची डिस्क. ह्या डिस्कचं रोटेशन हेच ह्या स्पायरल स्प्रिंगला जोडलेलं आहे. आता जोपर्यंत फॉल्ट होत नाही तोपर्यंत व्होल्टेज जास्त आहे आणि करंट कमी आहे. हे सरळ साधं सत्य आहे पॉवर सिस्टीम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. आता जोपर्यंत व्होल्टेज जास्त आहे तोपर्यंत या मॅग्नेटवरचा आर्मेचरवरचा फोर्स पुल जास्त आहे, त्यामुळे हा स्पिंडल मुव्हिंग कॉन्टॅक्टचा डावीकडे खेचला जाईल आणि इंडक्शन टाईप ओव्हर करंट रिलेचं स्पायरल स्प्रिंगचा फोर्स हा कमी असेल. आता ज्यावेळी फॉल्ट होईल त्यावेळी इंडक्शन टाईप ओव्हर करंट रिलेची डिस्क वेगानं फिरायला लागेल, कारण करंट तरी ओव्हरच होईल, त्याच वेळी ही डिस्क वेगानं फिरेल. त्या स्पायरल स्प्रिंगचा फोर्स आता या आर्मॅचरला अट्रॅक्ट करेल बाहेर आणि मुव्हिंग कॉन्टॅक्ट सहित फिरायला लागेल आणि तो ट्रिप सर्किट क्लोज करेल. म्हणजे अंडर फॉल्ट कंडिशन इंडक्शन टाईप ओव्हर करंट रिलेचा पुल या मुव्हिंग कॉन्टॅक्टच्या स्पिंडलला हा व्होल्टेज पेक्षा जास्त असेल. म्हणजे मगाचाच प्रिन्सिपल बॅलन्स बीम रिलेचं, फक्त कन्स्ट्रक्शन आपण इथं बदललंय, टाइम डिस्टन्स इम्पिडन्स रिले. Therefore, this relay automatically adjusts the time of operation according to distances of relay from the fault. Under normal working condition, pull of voltage restraining magnet is more, so trip contact does not close. When fault occurs, V decreases, I increases, so trip contact closes. The force produced by a lower relay coil should overcome the spiral spring force plus force due to voltage restraining magnet. इतका फोर्स दोन्हीचा इक्वल ड्रॉन केला त्याचवेळी ट्रिप कॉन्टॅक्ट क्लोज होते. आता डिसएडव्हान्टेजेस ऑफ प्लेन इम्पिडन्स रिले, म्हणजे डेफिनेट डिस्टन्स रिलेचे डिसएडव्हान्टेजेस जे आहेत, म्हणून आपण आता हा म्हणजे ह्या दोन्हीही रिले प्लेनच इम्पिडन्स रिले आहेत. नॉन डायरेक्शन, सो कॅन नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन इंटरनल अँड एक्सटर्नल फॉल्ट. आता रिले ही थोडीशी इंटरनल आणि एक्सटर्नल फॉल्ट म्हणलंय, म्हणजे आता आपल्या झोन मध्ये जो होईल तो इंटरनल, मात्र बाहेरूनच एक्सटर्नल फॉल्ट आला थ्रू फॉल्ट तर तो सेन्स करायला पाहिजे रिलेनं, तर तो सेन्स होत नाही. तर नेक्स्ट इज सेन्सिटिव्ह टू पॉवर स्विंग. आता ही रिले पॉवर स्विंग, बाहेरून येणारे पॉवर फ्लोज, लोड फ्लोज जे आहेत त्याला सेन्सिटिव्ह राहील, त्यामुळे माल ऑपरेशन होईल आणि ट्रिप होऊन जातील. आणि लास्टली इट इज अफेक्टेड बाय आर्क रेजिस्टन्स.